मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायदेवतेचा पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं शनिवारी अनावरण करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची ऐतिहासिक इमारत ही न्यायदानाच्या मोठ्या परंपरेची साक्षीदार असून इथं उभारण्यात आलेला न्यायदेवतेचा पुतळा हा न्याय, समता आणि बंधुत्वासह राज्यघटनेतील सर्व मूल्यांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.व्ही. विश्वनाथन यांनी केलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ऐतिहासिक इमारतीत न्यायदेवतेच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.व्ही. विश्वनाथन यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला माजी सरन्यायाधीश भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे तसंच नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश अनिल किलोर उपस्थित होते। नागपूर खंडपीठाची इमारत ही न्यायदानाच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरेची साक्ष आहे। इथं उभारण्यात आलेला न्यायदेवतेचा पुतळा हा न्याय, समता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेसह भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचं प्रतीक आहे। या पुतळ्यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात अधिक प्रामाणिक आणि प्रेरणादायी कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे यावेळी बोलताना न्यायाधीश विश्वनाथन म्हणाले। It is a symbol of justice, but it's also a symbol of inclusivity. It's Lady Justice, and it's rightly taken a pride of place. It is a gentle reminder of so many things to be done. It's also a symbol of equality. It is a symbol of fraternity, and it, I think, embodies all that our Constitution stands for. And it is so placed that the moment you enter, it is visible to your eye. The very building itself is so majestic. I always say, both of us say that it's very close to our hearts, and though the credit is given to me because I happen to be the author of the judgment, but I have publicly admitted on more than one occasions that his contribution in that judgment is equal, if not more than me.